आणि या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी, शपथविधी संदर्भात मंत्रालयात सध्या उच्चस्तरीय बैठक सुरू आहे। मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनामध्ये ही बैठक सुरू असल्याचं कळतंय। या बैठकीला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, प्रोटोकॉल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आणि इतर अधिकारी उपस्थित आहेत। 5 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधी संदर्भात तयारीचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जातोय। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राजू, बैठक सुरू आहे असं कळतंय, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते, कोण कोण उपस्थित आहे? प्रज्ञा, पाहतो आपण 5 डिसेंबरला शपथविधी जो आहे आझाद मैदानावरती पार पडणार आहे। या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर मान्यवर जे आहे ते उपस्थित असणार आहे। जवळपास 1000 VIP जे आहे ते उपस्थित असणार आहे आणि सगळ्याचं नियोजन करण्यासाठी मंत्रालयामध्ये बैठक सुरू आहे। मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनामध्ये ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीला पोलीस संचालक रश्मी शुक्ला, त्याचसोबत प्रोटोकॉल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आणि इतर संबंधित काही यंत्रणा आहेत त्यांचे अधिकारी सुद्धा उपस्थित आहे आणि याचा आढावा सुरू आहे। नेमकं प्रोटोकॉल असेल किंवा इतर विभागांनी काय काय जबाबदारी घ्यायची आहे, शपथविधी सोहळ्यामध्ये महत्त्वाचे काय पाहुणे आहेत त्यांचा स्वागत समारंभ असतील, त्यांची सिक्युरिटी असल्या सगळ्या विषयावरती आहे ती चर्चा सुरू झालेली आहे आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे शपथविधीच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची ही बैठक मानली जाते। अनेक महत्त्वाचे पाहुणे असणार आहे, त्यांचं नियोजन नेमकं कसं करायचं या संदर्भातली सुद्धा चर्चा आजच्या बैठकीमध्ये सुरू आहे। राजू, अपडेट जाणून घेत राहू सध्या। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।